तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी तेची ते जाहले, एथ संशयो कायसा. तर या ओवीचा अर्थ काय सांगतो ते पाहूया. याप्रमाणे जे यमनियमाने कडवून निघाले, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले, ते माझ्याशी एकरूप झाले, यात संशय तो काय. भगवंत म्हणतात, प्रीती, भय व क्रोध यांनी रहित होऊन अनन्य भावाने मला शरण आलेले, ज्ञानरूप तपाने पवित्र झालेले लोक माझ्याशी तद्रूप होतात. ज्यांना मोक्षप्राप्तीची इच्छा आहे, त्यांनी सर्वप्रथम अनुराग, भय, द्वेष, क्रोध यांचा त्याग केला पाहिजे. आता राग म्हणजे काय, तर सुखाचा अनुभव घडल्यानंतर ती सुख साधने मला नेहमी प्राप्त व्हावेत अशी लालसा चित्रात प्राप्त होते, तोच राग नामक क्लेश होय. आता द्वेष म्हणजे काय, तर दुःखाचा अनुभव घडल्यानंतर त्याची कारणे पुन्हा पुन्हा येऊ नयेत अशा प्रकारची प्रतिकूल संवेदना चित्तात उत्पन्न होते, तोच द्वेष नामक क्लेश होय. भय म्हणजे काय, तर आगामी काळात आपल्यावर काही संकट येईल की काय अशी प्रकारची चित्तात वाटणारी कातरता होय. क्रोध म्हणजे काय, तर कामाच्या पूर्तीतून लोभ जन्मतो आणि कामाची इच्छेची पूर्ती झाली नाही की कामाचे पर्यवसान क्रोधात होते. क्रोध ही कामाची पूर्वावस्था होय. मानवाच्या ठायी राग, द्वेष, भय, क्रोध हे विकार अज्ञानाने निर्माण होतात. त्यांचा नाश व्हावा म्हणून आत्मज्ञानाची कास धरावी, तर तप आचरावे. मन व इंद्रियांना आत्म्यात एकाग्र करणे हीच परमतपस्या होय. या ज्ञानातूनच महात्मे भगवंत स्वरूप होतात. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न होतात, माझ्या सेवेसाठी ज्यांचे जिणे असते, आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात, ज्यांची विषयावरील प्रीती नष्ट झालेली असते, तपनियमांच्या कसास जे उतरतात, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध होतात, ते तद्रूप होतील, यात संशय तो काय. तर आता पाहूया आपण पुढील ओवीचा अर्थ काय सांगतो. धन्यवाद. आपलं कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं, आपला उत्कर्ष होतो. आता याची परी जाण, चारी हे वर्ण, सृजिले म्या गुण, कर्म विभागे. आता पाहूया या ओवीचा अर्थ काय सांगतो. आता याप्रमाणे तू हेही लक्षात ठेव, हे जे 4 वर्ण आहेत ते सुद्धा मीच गुण व कर्म यांच्या विभागानुसार उत्पन्न केले आहेत. भगवंत म्हणतात, गुण व कर्म यानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण माझ्याकडून उत्पन्न केले गेले आहेत. त्यांचा मी कर्ता असलो तरी अव्यय मीच आहे, म्हणजे अकर्ता मी आहे असे समज. आजच्या काळात हा विषय नाजूक व वादाचा असला तरी समाजात राहायचे असेल तर काहीतरी शिस्त ही हवीच. प्रत्येकाचा स्वभाव, गुणधर्म, पात्रता यानुसार व आवडीनुसार कामाची विभागणी केली जाते. प्रत्येकाला महत्त्व देऊन अतिशय निर्दोष रीतीने ही व्यवस्था केली गेली आहे. मानवाने त्याचा दुरुपयोग केला व मूळ तत्त्वज्ञानच खोटे आहे असे म्हटले तर ते चुकीचे होईल. वर्ण म्हणजे जात नव्हे, वर्ण म्हणजे व्यवसाय, ज्ञान, सत्ता, संपत्ती आणि कला याचे विभाजन पूर्वजांनी केले होते आणि म्हणून गुणसदृश गुणांवर आधारित ही समाज रचना केली गेली. ही विभागणी समाज कल्याणासाठीच केली गेली. त्यात कुणी लहान नाही, कुणी मोठे नाही, प्रत्येकाचा दर्जा समान. परकीय आक्रमकांनी आपल्या पाशविक सामर्थ्याखाली देश तुडवल्यानंतरच समाजधारणेत विकृती निर्माण झाली. भगवंतांनी निर्माण केलेल्या सृष्टीत वैविध्य आहे, विविधता आहे, पण विकार नाही. तो मानवाने निर्माण केलाय.
जो ज्ञानी तोच ब्राह्मण, जो पराक्रमी तोच क्षत्रिय, जो समृद्ध तोच वैश्य, व जन्मताच जो कलावंत आहे त्या शूद्राची थोरवी जन्मताच आहे. सध्या या कृषीप्रधान देशात उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी मानली जाते. शेतकरी, व्यापारी, नोकरदारी व सत्ताधारी असे जे वर्ग आहेत ते सुद्धा आपापल्या कर्तृत्वाने श्रेष्ठच आहेत.